माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गामध्ये अनेक गावं येत असतात। माऊलींची पालखी गावात येते तो दिवस अक्षरशः दिवाळीसारखा असतो। वडकी गावामध्ये सुद्धा आज काहीसं असंच चित्र पाहायला मिळालं। एका बाजूला पालखीच्या स्वागताची जय्यत तयारीची लगबग सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला गावामध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी मेळा भरला होता। वडकी गावातल्या भरलेल्या या मेळाव्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहे आणि ज्या वेळेला माऊलींचा पालखी सोहळा हा वेगवेगळ्या गावातून जातो त्यावेळेला अनेक उपक्रम गावामध्ये होत असतात। आता माझ्या मागे तुम्ही बघताय की या गावामध्ये मेळा लागला आहे आणि या मेळ्यासाठी सुद्धा अनेक दुकानं या ठिकाणी आहेत। शोभेच्या वस्तूंची दुकानं असतील, खेळण्यांची दुकानं असतील लहान मुलांसाठी। आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीनं या दुकानांमध्ये काय काय विकलं जातं आहे। आपण जरा बघूया, आपणही थोडासा या मेळ्याचा आनंद घेऊया। इथे या स्टॉलवरती बघा सगळ्या स्त्रियांसाठीच्या वस्तू आहेत, कानातलं, गळ्यातलं, असं काय काय छान छान या ठिकाणी विक्रीला आहे। आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं येणारी जी मंडळी आहेत ती या स्टॉल्सवरती काही ना काहीतरी घेत असतात। आता या ठिकाणी बघा पर्स वगैरे आहेत लावलेल्या, खूप छान छान गळ्यातल्या काही वस्तू, छोट्या पर्स, मोठ्या पर्स, असं बरंच काय काय आपल्याला या ठिकाणी दिसतंय। पुढे जाऊया आपण पुढच्या स्टॉल्सवरती। हे अशाच इथे खाण्याचे पण पदार्थ आहेत। वडापावचा स्टॉल आहे। ताई नमस्कार, तुमचा स्टॉल इथला स्थानिक आहे का? स्थानिक नाही, आम्ही आळंदीहून आलेलो आहे। आळंदीहून आलोय। किती दिवस तुम्ही हा स्टॉल लावता? 15 दिवस। तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावता का? हा, असं रोडनीच। किती लोक येतात सगळे स्टॉलवरती? बरीच लोक येतात। भरपूर येतात, भरपूर येतात। आता लोकांना काही कमीच नाही, भरपूर येतात। बरं 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 बरं। भरपूर येतात। तर या स्टॉलवरती खाण्याकरता म्हणून भरपूर लोक या ठिकाणी येतात। आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने इथे बघा लहान मुलं खेळत आहेत। हे जम्पिंग साठी आहे आणि त्यांना बघा किती आनंद येतोय लहान मुलांना। ते सगळेजण आनंद घेत आहेत या सगळ्या मेळ्याचा। आम्ही राजगुरुनगरचे आहेत आणि आळंदीपासून स्टॉल लावतो। आम्ही आळंदी ते पंढरपूरपर्यंत। आळंदी ते पंढरपूर? हो हो। किती ठिकाणी तुम्ही स्टॉल लावता? 17 मुक्काम होतात आमचे। हो, शेवटपर्यंत जेवढे मुक्काम आहेत ना, सकाळच्या चहाच्या टेपेला आमचं दुकान असतं। चहापासून सुरुवात करता? चहा, वडापाव, भजी, सगळं काही। वा वा वा, अभिनंदन तुमचं। तर हे सगळी मंडळी आहेत आणि अशा पद्धतीनं स्टॉल्स वरती ते येत असतात। इथे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीनं हा मेळा आहे। फार पूर्वीपासून अशा पद्धतीचे मेळे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल गावांमध्ये लागतात आणि या मेळ्यांमधला जो काही एक आनंद आहे हा आनंद अगदी बघा लहान मुलं किती छान त्यांच्या या मेळ्याचा आनंद घेत आहेत, दिसून येत आहेत। खूप आनंद आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला या वारी सोहळ्यानिमित्तानं या संपूर्ण ठिकाणी अनुभवता येत आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वडकीहून।